या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, इंग्रजी विषयाची इयत्ता चौथीची जी स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत या ठिकाणी संकलित मूल्यमापन चाचणी 2 झाली. त्या चाचणीचं त्या परीक्षेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, इयत्ता चौथीची इंग्रजी विषयाची ही मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका आहे. पहा ओरली सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, सिंग द फॉलोइंग पोयम विथ द प्रॉपर रिदम अँड एक्सप्रेशन. या ठिकाणी 5 मार्कासाठी ही ओरली जी पोयम आहे ती पोयम होती. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर रिदममध्ये या ठिकाणी गायची आहे. त्याला 5 मार्क आहेत. पहा, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, लुक ॲट द पिक्चर, लिसन टू युअर टीचर अँड रिपीट इट आफ्टर हिम हर. 5 मार्कला. पहा, या ठिकाणी हे जे पिक्चर आहे त्या पिक्चरचे जे वाक्य आहेत ते शिक्षकांनंतर तुम्हाला काय करायचे आहे, म्हणायचे आहे. पहा, पहिलं वाक्य, दिस इज बलून सेलर, ही इज सेलिंग कलरफुल बलून, रामू इज बाईंग अ बलून, रमू बायज ग्रीन बलून, ही इज व्हेरी हॅपी टू बाय अ बलून. अशा पद्धतीचे हे 5 वाक्य आहेत. शिक्षकानंतर तुम्हाला काय करायचे आहेत ते रिपीट करायचे आहेत. पहा, तोंडी वर्क आहे हे 5 मार्काचं. त्यानंतर रायटिंग सेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 3, पिक आउट द वर्ड फ्रॉम द बास्केट अँड राईट देम अंडर द करेक्ट टाईप्स ऑफ वर्ड इन द गिव्हन टेबल बिलो. या ठिकाणी या बास्केटमधले शब्द आहेत ते शब्द आपल्याला निवडायचे आहेत. पहा, म्हणजे क्रियापद कोणतं, त्याच्यातलं विशेषण कोणतं, सर्वनाम कोणतं, नाऊन कोणतं. बरोबर. प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन काय आहे याच्यातलं, तर बिफोर हे काय आहे, प्रेपोजिशन आहे. व्हर्ब कोणता आहे, तर गो हे व्हर्ब आहे. ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, तर गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे. प्रोनाऊन काय आहे, तर इट हे प्रोनाऊन आहे. आणि नाऊन काय आहे, तर गोपाल हे काय आहे, नाऊन म्हणजेच नाम आहे. असं 5 मार्काला हे 5 प्रकार आपल्याला काय करायचे होते, लिहायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, ॲन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो, लुक ॲट द ग्रीड, यूज द लेटर टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. पहा, हे जे ग्रीड आहे या ग्रीडमधून काय करायचं आहे, मिनिंगफुल वर्ड तयार करून लिहायचे आहेत. पहा, 3 वर्ड लिहायचे आहेत. त्यासाठी किती मार्क आहेत, 3 मार्क आहेत. पहा, आता मी पहिलं वर्ड लिहिलं कॅप, दुसरा स्टँड, तिसरं टॅप. अशा पद्धतीचे तुम्ही काय करायचे आहेत, 3 वर्ड तयार करून लिहायचे आहेत. पहा, त्यानंतर बी आहे, कंप्लीट द वर्ड चेन अँड नेक्स्ट टू वर्ड विथ द हेल्प गिव्हन वर्ड इन द ब्रॅकेट. पहा, आता या ठिकाणी स्कूल दिलंय. स्कूल नंतर पहा, आता नेक्स्ट वर्ड आपल्याला तयार करायचा आहे. यल पासून तयार होणारा, यल पासून तयार होणारा वर्ड कोणता आहे, लेटर. लेटर आर, आर पासून कोणता, रेड. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं हे बास्केट, ते बास्केट म्हणतो ती चेन आपल्याला काय करायची होती, पूर्ण करायची होती. स्कूल, लेटर आणि रेड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, ॲन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो, रीड द फॉलोइंग टेक्स्ट, चूज द प्रॉपर मॅसेज फ्रॉम द गिव्हन शेप अँड राईट इट डाऊन. पहा, या ठिकाणी गौरव अँड हिज टीम ऑन द मॅच, दिअर फ्रेंड्स वेअर हॅपी, दे मेड अ बिग कार्ड फॉर गौरव अँड हिज टीम, इट वॉज टू बिग फॉर द पोस्ट बॉक्स, they could not put it in the post box, so their teacher passed it on the all of the classroom. पहा, आता या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, तर कॉंग्रॅच्युलेशन यू ऑन द मॅच, यू आर प्राऊड ऑफ यू. अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणजे जो पहिला जो म्हणजे गोलाकारामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं. पहा, त्यानंतर बी आहे, कंप्लीट द फॉलोइंग मॅसेज बाय युजिंग अ प्रॉपर वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. आता ब्रॅकेटले हे जे शब्द आहेत त्याचा वापर करून हे काय करायचं होतं, मॅसेज पूर्ण करायचं होतं. पहा, आता प्रथम आपण काय म्हणतो, डिअर मनीष, प्लीज कम टू माय होम ऑन संडे, वी विल प्ले अँड हॅव अ लॉट ऑफ फन सोनाली. अशा पद्धतीचं डिअर मनीष प्लीज कम टू माय होम ऑन संडे हे एक वाक्य झालं. आणि त्यानंतर दुसरं वाक्य, वी विल प्ले अँड हॅव अ लॉट ऑफ फन सोनाली. अशा पद्धतीचे 2 वाक्य तयार करायचे आहेत. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन होता. पहा, क्वेश्चन नंबर 6 आहे, ॲन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो, लुक ॲट द पिक्चर गिव्हन बिलो केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पहा, या ठिकाणी हे जे शब्द दिलेत त्या शब्दावरून आपल्याला काय करायचे आहेत, सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी चित्र दाखवलं आहे, त्या चित्राचं देखील आपल्याला निरीक्षण करायचं आहे. 2 मार्क आहेत. पहा,
दिस इज अ सेलिब्रेशन ऑफ द नॅशनल फेस्टिवल. पहा नॅशनल फेस्टिवल आहे म्हणजे राष्ट्रीय सण आहे. पहा या ठिकाणी राष्ट्रध्वज आहे, त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी दिलेली सर्व या ठिकाणी व्यक्ती दिसत आहेत. म्हणजे वी सिंग अ नॅशनल अँथम, म्हणजे या ठिकाणी राष्ट्रगीताचं गायन चालू आहे. वी सिंग नॅशनल अँथम. अशा पद्धतीचं हे जे दोन्ही वाक्य आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे होते. त्यानंतर बी आहे, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड फिल इन द ब्लँक विथ द हेल्प ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. पहा बलून, कॅप, जोकर आणि शूज यांचा उपयोग करून आपल्याला काय करायचे आहेत ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहा आता दिस इज अ जोकर. काय दिस इज अ जोकर. ही हॅज 5 बलून इन हिज हँड. किती बलून आहेत? 5 बलून इन हिज हँड. ही हॅज अ कॅप ऑन हिज हेड. पहा अशा पद्धतीचं जोकर, बलून आणि कॅप हे शब्द या ठिकाणी वापरायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे, रीड द प्रोसेस ऑफ द मेकिंग अ रेनबो फ्रूट सलाड अँड फिल इन द ब्लँक गिवन बिलो. रेसिपी रेनबो फ्रूट सलाड. पहा या ठिकाणी आय रेड अ ग्रीन ॲपल, 2 स्मॉल ऑरेंज peeled, one medium banana peel, 2 kiwi fruits peeled, I large thin slice of pineapple, 6 strawberries, 2 fig. पहा या पद्धतीचा आता प्रोसेस काय आहे तर पहा या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं होतं. नेम ऑफ द रेसिपी इज रेनबो फ्रूट सलाड. बरोबर अशा पद्धतीने. त्यानंतर 2 मध्ये वी नीड 2 स्मॉल ऑरेंज पील and one large thin slice of pineapple. Put all the cut fruit in a big bowl. त्यानंतर ॲड अ ग्लास ऑफ मिल्क टू इट. अशा पद्धतीने रेनबो, ऑरेंज, पायनॅपल, बिग आणि मिल्क हे शब्द या ठिकाणी भरणं गरजेचं होतं. त्यानंतर 8 आहे, लुक अँड ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, राईट 5 सेंटेन्स अबाउट इट युअर 1 वर्ड. पहा या ठिकाणी ही जे पिक्चर आहे ते पिक्चर आपल्याला पाहायचं होतं आणि त्या पिक्चरपासून 5 सेंटेन्स आपल्याला तयार करायचे होते. पहा या पिक्चरचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आणि इंग्रजीमधून 5 वाक्य या ठिकाणी तयार करायचे होते. पहा आता मी तयार केलं. इन द पिक्चर अ ट्री इज सीन. पहा इन द पिक्चर अ ट्री इज सीन. पहा याच्यामध्ये काय एक झाड दिसत आहे. त्यानंतर पुढं आहे पहा, चिल्ड्रन्स आर प्लेइंग अंडर द ट्री. म्हणजे झाडाखाली काय मुले खेळत आहेत. अ गर्ल इज प्लेइंग अ स्विंग. एक मुलगी काय करत आहे तर झोका खेळत आहे. इन द पिक्चर 4 गर्ल. इन द पिक्चर 4 गर्ल. किती मुली आहेत पिक्चरमध्ये? 4. अ डॉग आर सिटिंग अंडर द ट्री. म्हणजे झाडाखाली काय बसलेला आहे? कुत्रा बसलेला आहे. अशा पद्धतीचे हे 5 वाक्य जर तुम्ही तयार केले तर तुम्हाला 5 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थीचा जो संकलित मूल्यमापन 2चा स्टार प्रोजेक्ट अंतर्गत पेपर होता त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.